जिल्हा पोलीस दलातील पोलीस उप अधीक्षक डॉक्टर भागीरथी पवार आणि स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर बुधवारी सकाळी जव्हार पोलीस हद्दीतून एक तपकिरी रंगाच्या आयशर टेम्पोमधून दमन बनावटीची दारू ही सेल्वास ते जव्हार नाशिक महामार्गावर वाहतूक होणार असल्याचे समजले। त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर मांधाव आणि हवालदार विटकर नंदू गायकवाड, पोलीस हवालदार बोरसे यांनी केलेल्या पेट्रोलिंग मध्ये जव्हार शहरापासून 1 किमी अंतरावर विशाल ढाब्याजवळील रस्त्यावर 10 ते 10:30च्या सुमारास सकाळी खंबाळा दूर क्षेत्राच्या दिशेने आयशर टेम्पो नाकाबंदीच्या दिशेने येत असताना दिसला। त्या टेम्पोची झाडाझडती घेतली असता टेम्पोच्या आतल्या बाजूला पत्र्याच्या खालील वाहनासह 19,70,120 रुपये किमतीची अवैध दारू असा मुद्देमाल सापडला। हा मुद्देमाल वाहनासह हस्तगत करण्यात आला आहे। वाहन मालक चालक 36 वर्षीय बनेसिंग राठोड राहणार मध्य प्रदेश तसेच त्यांच्यासोबत असलेला 22 वर्षीय महेंद्रसिंग रावत राहणार राजस्थान याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर मांधाव यांनी दिली आहे। जव्हार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जव्हारची हद्द ही सिल्वासा दादरानगर हवेली यांना लागून असल्यामुळे या ठिकाणी सिल्वासा दादरानगर हवेली जी अवैध दारू महाराष्ट्रात येते ती थांबवण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक सौ बाळासाहेब पाटील साहेब यांच्या आदेशावरून परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक भागीरथी पवार मॅडम, त्याचबरोबर जव्हार पोलीस स्टेशनचे PI मानगाव साहेब, LCBचे सावंत देसाई साहेब, त्यांचा स्टाफ राजगुरू विटकर असे खंबाळा परिसरात आज रोजी गस्त घालत असताना साधारण एक 10-10:30च्या सुमारास एक आयशर टेम्पो हा GJ 19X8692 हा सिल्वासाकडून नाशिककडे जात होता। तर त्याला थांबवल्यानंतर त्याला जरा संशयास्पद वाटल्यामुळे त्याला थांबवून त्याची झडती घेतली, पण टेम्पो हा पूर्ण रिकामा होता आणि तो नाशिककडे चाललेला आहे असं तो सांगत होता। त्यामुळे पण थोडं त्याचं चलबिचल थोडं संशयास्पद असल्यामुळे गाडीची कसून तपासणी केली असता पाठीमागच्या बाजूला जिथं आपण पूर्ण फ्लॅट रिकामा असतं तर जर हे केलं असतं तर त्या पत्रेवर असे थोडे पोकळ दिसले, म्हणून ते उचलून त्याचा जर सरफेस आहे तो उचलून जरा बाजूला केला असता तर आतमध्ये त्याने एक कप्पा केला होता, जसा पुष्पा पिक्चरमध्ये कप्पा केलेला असतो तर त्या कप्प्यामध्ये त्याने अशी दारू लपवलेली होती। तर ती दारू लपवलेली असल्यामुळे तो आपण ताब्यात घेतली। साधारण 9,70,000 रुपये किमतीची दारू आणि 10 लाखाचा आयशर टेम्पो असा एकंदरीत 19,70,120 रुपयाचा मुद्देमाल नमूद आमच्या पोलीस स्टाफने ताब्यात घेतलेला आहे। त्यामध्ये साधारण रॉयल स्पेशल प्रीमियम विस्की, त्याचबरोबर इम्पिरियल ब्ल्यू, बडवायझर बियर असे विविध 7 ते 8 कंपन्यांच्या दारू विक्रीसाठी ते नाशिक येथे घेऊन चालल्याचे असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास PSI सावंत देसाई हे करीत असून साधारण आता होळी वगैरे असल्यामुळे होळीसाठी वापरायसाठी ते अशा पद्धतीचे दारू घेऊन जात असावेत असे आमचे हे आहे। आणि त्या आता सध्या होळीसाठी इकडची बेकायदेशीर दारू घेऊन जाऊ नये म्हणून अशा पद्धतीची सक्त कारवाई या ठिकाणी करण्यात येईल आणि सक्त पेट्रोलिंग सुद्धा बॉर्डरवरती नेमण्यात आलेले आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, जव्हार।